हॅलो, मी डॉक्टर अभिषेक जैन, MD होमिओपॅथी. मागच्या 25 वर्षापासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करीत आहे. या प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात आलं आहे की आज मॅक्झिमम लोकांना मूळव्याध, भगंदर आणि फिशर हे संडासच्या जागेचे आजार खूप कॉमन झालेले आहे. आता या आजारामागे कारण नेमकं कोणतं? तर कारण आहे आपला बदललेली लाईफस्टाईल. आज आपण एक्सरसाइज करीत नाही. आज प्रत्येक गोष्ट आपल्याला इझिली अवेलेबल होते, जसं की होटलिंग, जेवण, नाश्ता पाणी सगळं काही बाहेर. या बाहेरच्या नाश्त्यानी, स्पायसी जेवणानी, स्पायसी जे काही आपण नाश्ता करतो वगैरे, हेच कारण आपल्याला आज आपल्या पोटासंबंधी आजारासाठी खूप कॉमन झालेले आहे. आज पोटाचे आजार तर आहेच, आणि या पोटाच्या आजारामुळे आपल्याला मूळव्याध, भगंदर आणि फिशरसारखे आजार होऊन राहिले. आता या मूळव्याध, भगंदर आणि फिशर या आजारावर नेमका उपाय तरी काय? तर उपाय हा फक्त मेडिसिनल उपाय आहे, आणि तो आहे होमिओपॅथी मेडिसिन. होमिओपॅथी मेडिसिननी आपण मूळव्याध, भगंदर आणि फिशर या आजाराला पूर्णपणे बरा करू शकतो. आता मूळव्याधचे नेमके लक्षणं कोणते? तर मूळव्याध हे कडक संडास नेहमी जी होते त्यांनी उद्भवणारा एक आजार. त्यांनीच उद्भवणारा फिशर हा एक आजार आहे जो संडासच्या जागेला आग निर्माण करतो. पेशंट बसू शकत नाही, चालू शकत नाही, दिवसभर आग होणे, खाज येणे आणि कधीकधी ब्लिडिंग होणे. मूळव्याधचे कोंब 2, 3, 4, 5, 6 असे कोंब पण बाहेर कोणाला पाहायला मिळतात, आणि ते कोंब आपण औषधीनं कमी याच्यात पूर्णपणे बरा करू शकतो. कितीही ब्लिडिंग असलं, कितीही आग असली, कितीही ठणक असली, हे आजार पूर्णपणे होमिओपॅथीनी आपण बरा करू शकतो. आता यासाठी तुम्हाला करायचं काय आहे? तर काही आपल्या लाईफस्टाईल आहे, एक्सरसाइज आपल्याला करायची आहे, बाहेरचं जेवण खावण हे आपल्याला टाळायचं आहे, घरी जास्त तिखट मसालेदार हे टाळायचं आहे, आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट ही बेस्ट ट्रीटमेंट ऑन धिस डिसीज. तर माझा ॲड्रेस, माझा फोन नंबर इथे आहे. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कधीही माझा सल्ला घेऊ शकता आणि त्याचा इलाज करू शकता. नमस्कार.